आणि आपण हे नाशिक मधले दृश्य पाहतोय। नाशिक मध्ये आज महासभा आयोजित करण्यात आली आणि या महासभेआधीच हे विरोधक आक्रमक झालेले आहेत। कोणाचे हात गेलेले आहेत। अतिशय वाईट प्रकारे या शहराची अवस्था झालेली आहे। तुम्ही प्रत्येक हॉस्पिटल बघा, प्रत्येक हॉस्पिटल फुल आहे। अहो काही गरीब आपल्याला सांगत नाही, शांत बसतात, परंतु आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहे तेच आपण इथं बघत आहोत। परंतु अतिशय घाणेरड्या प्रकारे हे प्रशासन वागत आहे। कुंभमेळ्याच्या नावाखाली स्वतःचे घर भरत आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे। आता काल मी मुख्यमंत्र्यांचं खरं मनापासून स्वागत करतो का मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेतली, परंतु मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा या अधिकाऱ्यांनी खोटं सांगून MNGL वर सगळा हा प्रकार ढकलला आहे। तुम्ही प्रशासकीय काळात जे घोटाळे केलेले आहेत, जे रस्ते आता काल राज साहेबांनी सांगितलं की हे गुजरातचे ठेकेदार आहे। निश्चित एकही लोकल ठेकेदार नाहीये, एकही लोकल ठेकेदार नाहीये। आपण बघतोय की या ठिकाणी नाशिकमध्ये जर बघितलं तर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आज नाशिकची महासभा आहे आणि या नाशिकच्या महासभेआधीच विरोधकांनी जोरदार निदर्शनं सुरू केलेली आहेत। डोक्याला पट्ट्या, हाताला पट्ट्या आणि फ्रॅक्चर बांधून त्यांनी निषेध नोंदवायला सुरुवात केलेली आहे। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत, नागरिकांचे जीव जात आहेत, मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत आणि या सगळ्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। खड्ड्यांसंदर्भात कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका प्रशासन घेत नाही आणि त्यामुळेच त्यांनी हा निषेध नोंदवायला सुरुवात केलेली आहे। विशेष महासभेआधीच विरोधकांनी आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। महिला सुद्धा इथे उपस्थित आहेत। नाशिक मधल्या खड्ड्यांच्या विरोधात आता नगरसेवक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। नाशिकच्या महासभा सुरू होण्याच्या आधीच सगळे नगरसेवक हे विरोधक हे आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। गळ्यामध्ये खरं तर बँडेड आहेत, हाताला बँडेड लावण्यात आलेला आहे, त्याबरोबर गळ्यामध्ये बॅनर ह्या खड्ड्यांच्या विरोधात लावण्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की ॲम्ब्युलन्स मधून हे सगळे नगरसेवक हे सध्या जाताना आपल्याबरोबर काही नगरसेवक त्यांच्याशी बोलूयात। आपण हाताला बँडल लावलेला आहे, तुम्ही आता महासभेत जाणार आहात, वेगवेगळे या खड्ड्यांच्या विरोधात मुद्दे मांडणार। तुम्ही जसं बघितलं असेल नाशिकमध्ये इतके प्रचंड प्रमाणात खड्डे झाले, रस्ते शिल्लकच राहिलेले नाहीये। रोजच्या रोज ऍक्सिडेंट होत आहे, लोक पडताय। आतापर्यंत 5 मृत्युमुखी झाले लोक। एक लहान मुलगी आहे, 5 वर्षाची मुलगी, तिचे वडील मृत्यू पडले। तर प्रशासनाने आणि महापौरांनी लवकरात लवकर खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मी विनंती करते। खरं तर रस्त्यामुळे 5 जणांचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली का अशी भ्रष्टाचार निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की नगरसेवकांनी हाताला बँडेड घातलेले आहेत। ज्या पद्धतीने रस्त्यामध्ये अपघात घडत आहेत, अनेक लोक हे हॉस्पिटलाइज झालेले आहेत, त्यानंतर त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि अशा पद्धतीची दशा जी आहे ती नाशिककरांची होताना पाहायला मिळत आहेत। यामुळे आता सध्या नगरसेवक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। आज नाशिकमधली ही विशेष महासभा ही थोड्याच वेळात सुरू होते आणि हे सगळे नगरसेवक आता इथे पोहोचले। खरं तर हाताला बँडेड घातले, त्याचबरोबर ती बॅनर लावलेला आहे। नाशिकमधल्या खड्ड्यांमुळे खरंच अनेकांचा जीव गेला आहे, त्याचबरोबर ती अनेक जण रोज जखमी होताना पाहायला मिळत आहेत। काय नक्की या विशेष महासभेमध्ये मुद्दे मांडणार आहेत? नाशिककरांचा झालेला जो हाल आहे ते आम्ही लोकांना, बाकीच्या प्रशासनाला आणि MNGL ला दाखवू इच्छितो। जास्तीत जास्त नुकसान जे केलेले आहे ते नाशिकचं MNGL कंपनीनेच केलेलं आहे आणि मी सांगू इच्छितो MNGL कंपनीने हे नुकसान केलेलं आहे आणि मी फक्त MNGL कंपनी